पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। वाल्याला आता चांगलं कळलं असेल की नाशिकमध्ये जाऊन झाडखाऊपणा केला तर त्याचा काय परिणाम होतो। अख्ख्या भारताचं 12वर इथं घातलं जातं। त्यामुळे यांचंही राजकीय 12वर इथंच घातलं जाईल आणि ते जेवळ आपणच घेऊ। त्यानंतर तो तपोवनात करायचा प्रकार केला, तो हाणून पाडलं तर शहरभर झाडं कापायचे सुटले। ही जी वृक्षतोड केली हे सर्व खून केलेले आहे। परवानगी नसताना कापलेलं वृक्ष हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो। त्यामुळे इतके सर्व मनुष्यवधाचे गुन्हे या सर्व खुन्यांवरती दाखल झाले पाहिजे। पोलीस कमिशनर पासून महापालिका आयुक्त, महापालिकेचे महापौर, उपमहापौर, जे कोण नगरसेवक निवडून आलेले ते या सर्वांना विनंती आहे की कापलेल्या झाडाचं लाकूड जपून ठेवा। तुमच्या मुलाबाळांचे पैसे वाचतील। त्यांना जेव्हा केव्हा तुम्ही नैसर्गिकरित्या मराल तेव्हा तुमच्या चिता रचण्यासाठी हेच लाकूड वापरू। अरे माणसं जपा, या शहरातली, या राज्यातली झाडं जपा, या राज्यातले शेतकरी जपा। नाशिकचं वातावरण, नाशिक मधली धार्मिक सौहार्दता कोणत्याही परिस्थितीत तिला धक्का लागता कामा नये। हे आपलं गाव आहे, आपण जपायचंय। या गावातल्या प्रत्येक माणसाला आपण जपायचंय आणि तसंच झाडांनाही आपण जपायचं।